अथ तृतीयोऽध्याय। अर्जुन उवाच जायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव। मग एकार्जुने मनितले देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते ज्ञानिके परिसिले कृपानिधी तेत कर्मानि करता पुरेची ना पाहता ऐसे मत तुझे श्रीअंता निश्चित जरी हरी माते के बे श्रीहरी मनसे पार्थ संग्राम करी या लागसी ना महाघोरी कर्मे सता आगा कर्म तुझी अशेष निराकारेसी निशेष तरी मज करवी हे हिंसक का करविसी तरीचे विचारी श्री ऋषिकेशा तू माननी दिसी कर्मलेशा आणि सने हुंसा करवितासी व्यामी श्रीनेव वाक्येना बुद्धिं मोहयसी ममे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्। देवा त्वाचैसे बोलावे तर्या मीन ते काय करावे आता संपले पागवे विवेकाचे हा गा उपदेश जरी ऐसा तरी अपभ्रंशतो कैसा आता पुरला माध्यमसा आत्मबोधाचा पैत्यपत्य वारुणी जाये मग जरी आपण जे विषसुये तरी रोगिया कैसे निजिये सांगे मद तैसे अंधाळे सुविजे वाटा का माझवण तिचे मरकटा तैसा उपदेशा मोठा उडबला मा म्यावीचे काही नेने वरे कवळिलो मोहेने श्रीकृष्णा विवेके आकारणे पुसिला तुझ तव तुझी केक नवाये येतो उपदेशा माझे गोवाये तरी अनुसरलिया काही ऐसे की जे आम्ही तनु मनो जिवे तुझ्या बोला उटंगावे आणि तो वाच्य ऐसे करावे तरी सरले मने आता ऐस्या तरी बुद्धीसी तरी निक्या मा करीसे इत ज्ञानाच्या सकायसे अर्जुन मने तरी जाणीवेचे किर सरले प्रिय अनेक एकासे झाले जे तिथे ढवळले मानस माझे तिवेचे श्रीकृष्ण हे तुझे चरित्र काही निजे जरी चित्त पासे माझे नेमिसे ना तरी झक बीजता हसी माते की तत्वची कथिते ध्वनिते की अवगमिता निरुते जानविना म्हणून ऐके देवा हा भावार्थात न बोलावा मज विवेक सांगावा मराठाजी मी अत्यंत जड असे पर्यायसे निके पर्येसे श्रीकृष्ण बोलावे तो तैसे एकनिष्ठ देखे रोगाते जिनावे औषध जरी द्यावे प्रीती अति रुच व्हावे मधुर दैसे तैसे सकार्थ भरिता तत्व सांगावे उचित परिबोधे माझे चित्त जया परी देवा तुझाईसा निज गुरु आजी आरती धनी कान करू इत भेड कवनाची धरू तो माया मोची हागा कामधेनूचे दुबते दैवे झाले अपैते तरी कामणीची गाते ते माने की जे तरी चिंतामणी आता चढे तरी माणसेचे कवन साकडे कापलेली सुरवाड इच्छा विना दिख्या मृदी सिंधू ते टाकावे मग तहानाचे जरी फुटावे तरी सायास का करावे मागिल ते तैसा जन्मांतरी बहुती उपासिता सुय कमळापती तो दैवे आजे हाते झाला से जरी तरी आपल्या सभेचा कान मागावासी परेशा देवा सकळा मानसा पालसे देखे सकारतीचे जे आले आजी पुण्यशास्त्री झाले हे मनोरथ झाले विजय माझे जे जे परमंगळ धामा सकळ देव देवोत्तमा तो स्वाधीन आजी आम्हा म्हणून या तैसे मातेच्या ठाई अपत्यानवसर नाही
संज्ञा लागुने पाहिजे आपली तैसा देवा तू ते पुषे तसे आवडते आपले नियाते कृपानिधी तरी पारत्रिके हित आणि आचरा तरी उचित ते सांगे कनिष्ठित पार्थ म्हणे श्री भगवान वाच लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां या बोला श्री अच्युत मनतसे विस्मित अर्जुना ध्वनित विप्रावो जे बुद्धियोग सांगता सांख्य मत संस्था प्रकटली स्वभावता प्रसंग्यामी तो देश तो नेनसीची म्हणून सेणलासे आता वयाचे तरी आता जाणे मेचे उक्त दोन्ही अवधारी वीरश्रेष्ठा ये लोकी दोन्ही निष्ठा मजचे पासून प्रकटानादी सिद्धा एक ज्ञानयोग मनीजे जो सांख्यानुष्ठिजे जेत ओळखी सवे पाविजे तद्रुपता एक कर्मयोग जाण जेत साधक जन निपुण होऊन या निर्वाण पावती वेळे हे मार्ग तरी दोन्ही पर एकवटती निदानी तैसी सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक का पूर्वापार सरिता भिन्न दिसते वाहता मग सिंधू मिळणे एकता पावती शेकी तैसे दोन्ही मते सुचिते एका कारणाते परिउपास्थिती योग्यते आधी नसे देखी उत्प्रवना सरिसा पक्षी फळाचे नोंबे दैसा सांगे नरकी तैसा पावी बेघात तो हळूहळू ढाळे ढाळे हे तुलने कवे मार्गाची निबळे निश्चित टाके तैसे दे कपा विहंगा ममते अधिष्ठुने ज्ञानाते सांख्य सद्य मोक्षाते अकळती योगी कर्माधारे वीतेची निजाचारे पूर्णता अवसरे पावती होती न कर्मनामनारंभान नैष्कर्म्यं पुरुषोष्णुते न च संन्यसादेव सिद्धिं समधि गच्छति वासुने कर्मारंभ उचित न करिता सिद्धवता कर्म येना निश्चित हुईजेना हे प्राप्त कर्म सायनिजे हे तुलनिष्कर्म्य हुईजे हे अर्जुना वाया बोलिजे मूर्खपणे सांगे पहिलं तिरा जावे ऐसे व्यसन का जेत पावे तेत नावे ते जावे गडे गेवी ना तरी तृप्तीची जे तरी कैसने पाक न किजे के सिद्धीन सेविजे केवी सांगे जवळ निराधाता नाही तो व्यापाराचे काही मग संतोष जाता कुंटे सहजी पुणे ऐकी पारता दया निष्कर्मदी असता तया उचित कर्म सर्व त्याज्य नोई आणि आपला लिये चाडे आपादिले हे मांडे की तेजिले कर्म सांडी ऐसी आहे हे वायची सैरा बोलीजे उकल तरी देखुने पाहिजे परी तेजिता कर्मना तेजे निभ्रांत मानी नाही कश्चित शर्मपी जातो दिष्टत्य कर्मकृत कार्यते आवश्यक कर्म सर्व प्रकृती जे गुणही जव प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडे मांडे अज्ञान जे चेष्टा ते गुणाधीन पैशाचे देखे वेद कर्म जे तुले ते सगळे जरी ओसांडले तरी स्वभाव काय निमाले इंद्रियाचे सांगे श्रवण ऐकावे ठेले हे नेत्रीचे तेज गेले हे नासारंध्र बुजाले परिमळ निघे नात्रे प्राणापान गती की निर्विकल्प झाली मती की शुद्धा दृशा देह ते कुंडलिया ते स्वप्ना बोध टेले की चरण मारू विसरले हे असो काय निमाले जन्म मृत्यू हिन ठकेची जरी काही तरी सांडले ते काही म्हणून कर्म त्याग नाही प्रकृती म्हणता कर्म पराधीनपणे निपजता से प्रकृती गुणे इरी धरी मोकल्यांत करणे वाहिजे माया देखी रती आरोडीजे मग जरी निश्चळ बैसीजे तरी चवनी हिंदजे परतंत्रा उचले वायू वसे ते सूक्ष्म पत्र दैसे निचेष्टा आकाशे परिभ्रमे तैसे प्रकृती आधारे कर्मेंद्रिय ही प्रकारे नैष्कर्मे व्यापारे निरंतर पुणे संग जव प्रकृतीचा तो त्याग न घडे कर्माचा ऐसी आहे करू म्हणते तयाचा ग्रह चेवरे कर्मेंद्रियाने संयम्य यासे मनसा स्मरण इंद्रियार्था मूढात्मा मिथ्याचारस उच्यते जे उचित कर्मा सांडिते मग नैष्कर्म्य हो पाहती परिकर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधोनी तया कर्म त्याग न घडी ते कर्तव्य मने सापडे वरी नटती ते पुढे दरिद्र जाण ऐसे ते पारता विषय सक्त सर्वता ओळखावे तत्वता भ्रांती नाही आता देईन अवधान प्रसंगे तुझ सांगेन त्या नैरश्याचे चिन्ह धनुधरा यस्विंद्रियाने मनसा नियम्यारभते अर्जुन कर्मेंद्रिय कर्मयोग मसक्त विशेषजे जो अंतरे दृढ परमा
आत्मरूपी गुढ पाह्य तरी रूढ लौकिक जैसा तो इंद्रिय अज्ञान करी विषयाचे भय न धरी प्राप्त कर्मना वेरी उचित जेजी तो कर्मेंद्रिय कर्मी राहटता तरी न नेमी परी तेथेची न उर्मी झाकुळीना तो कामना मात्री न घेपे मोहमळे न लिंपे जैसे जय जय न सिंपे पद्मपत्र तैसा संसर्गा माझे असे सकळांसारखा दिसे तैसे तो संज्ञा भासे भानबिंब तैसे सामान्यत्वे पाहिजे तरी साधारणचे देखीजे हिरवे निर्धारिता निजे स्वय दयाची ऐसा चिन्ही चिन्हित कशी तुची मुक्त आशा पाशरहित ओळख पा अर्जुना तुची योगी विशेष येजो जगी पुन्हा ऐसा वया लागी मन पेतुते तो मानसा नियम करी निश्चय वय अंतरी मग कर्मेंद्रिय व्यापारे बत तो सुखी नियतं कुरु कर्मत्वं कर्म ज्यायो कर्मण शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धेद कर्मण म्हणून निष्कर्म होवावे तरी येततेन संभवे अनिश्चित केवे राठावे विचारे पा म्हणून जे जे उचित आणि अवसरे करुणी प्राप्त ते कर्म हेतु रहित आचरितो पार्थानिक एक येन सेतु एक उतिक ते ऐसे कर्म मोचक पैसे असे देखे अनुक्रमाधारे स्वधर्म जो आचरे तो मोक्ष तेने व्यापार निश्चित पावे यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकयं कर्म बंधन स्वधर्म कर्म कौंतेय मुक्त संग समाचर स्वधर्म जो पापा तोचे नित्यज्ञ जाण पाप म्हणून वर्तता तेत पाप संचार नाही हा निर्धर्म जय सांडे अनेक कर्म रती घडे तैची बंद पडे संसारिक म्हणून स्वधर्मानुष्ठान त्या अखंड यज्ञ याजन जो करी तया बंधन काहीच न घडे आलोके कर्मे बांधिला जो परतंत्रा बोलला तो नित्यज्ञा ते चुकला म्हणून या आता याचे विषय पार्था तुझे सांगेन एकमेकता जे सृष्टादे संस्था ब्रह्मिणी केली सयज्ञा प्रजा सृष्ट्वा पूर्ववाच प्रजापती अनेने प्रशिविष्यत्व मेषोस्तिष्ठ कामधुक ते नित्याग सहिते सुजिले भूते समस्ते परिनितीची ती अज्ञाते सूक्ष्मानवनी देवी प्रजा बिनविला ब्रह्मा देवा काय आश्रयताम्मा तो म्हणेत कमळ जन्मा भूतामृती तो मा वर्ण विशेष वसे आम्ही हा स्वधर्म भेला असे याती उपासा मगा पैसे पुरते काम तुम्ही व्रत नियमन करावे शरीराती न पिडावे दुरे काही न वचावे तीर्थासे घा योगादिके साधने साकांक्ष आराधने मंत्रेंद्र विधाने धनी करा देवता तरणा बजावे हे सर्वता काही न करावे तुम्ही सुधर्म यज्ञ जावे अनायासे हे तुके चित्ते अनुष्टपायाते पतिव्रता पती तेजया परे तैसा सुधर्म रूपमक हाची सभ्य तुम्हा एक ऐसे सत्य लोक नायचा बोलता झाला देखा स्वधर्माते बजाल तरी काम देऊन हा होईल मग प्रजा होऊन सांडिल गमते कदा देवान भावयता ते देवा भावयंतु परस्परम भावयंत श्रेय परम वापसद जेणे करुणे समजता परितोष होईल देवता मग ते तो मापसिता देती या सधर्म पूजा पूजिता देवता गणा समजता योगक्षेम निश्चिता करती तुमचा तुम्ही देवा ते बजाल देव तुम्हा तिष्ठतील ऐसे परस्परे घडेल प्रीती तेच तुम्ही जे करू म्हणाल त्या पैसे सिद्धी जाईल वांछिते पुरेल मानसीचे वाचा सिद्धी पावाल अज्ञापक होवाल म्हणे तुमते मागतील महारुद्धी तैसे ऋतपतीचे द्वार वनश्री निरंतर वळगे फळभार लावणेसी इष्टान भोगान हिवो देवान दास्यन्ते यज्ञ भाविता तरगत्तान प्रदायेभ्यो योहुंक्तिस्तेने वस तैसे सर्वे सुखे सहित दैवची मूर्तिमंत येल देखा करत तुम्हा पाठी ऐसे समस्त भोग भरित होवाल तुम्ही अनार्थ जरी सुधर्म एक नरित वरताल बापा की झाली सकळ संपदा जाणून सेरली इंद्रिय मदा लुप्त होऊन या स्वादा विषयांचे ती यज्ञ भाविती सुरे जे संपत्ती दिली पुरी त्या सुधर्म सर्वेश्वरी न भजेल जो अग्निमुखी हवन न करेल देवता पूजन प्राप्त वे भोजन ब्राह्मणाचे विमुख होईल गुरुभक्ती आदर न करेल अतिथी संतोषने दिल ज्ञाती आपुली ऐसा सुधर्म क्रिया रहित आतलेपणे गर्भित केवळ भोगासक्त व्हाल जो तया मग आपाव तोरा आहे
तेने ते हातीचे सकळ जाये देका प्राप्त येणाला ये भोग भोग तैसा गता यो शरीरी चैतन्य वासना करी का निदैवाच्या घरी येणार हे लक्ष्मी तैसा सुधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाला थारा मोडला जसा दीपास हरपला प्रकाश जाय तैसे निजवृत्ती जेत सांडे तेत स्वतंत्रते वस्ती न घडे ऐका प्रजा हो पुढे वीरांचे म्हणे पुणे स्वधर्म जो सांडिला त्यात एका दंडीला चोर म्हणून हरेल सर्वस्व तयाची मग सकळ दोष भवते योसिनी येते तयाते रात्री समय स्मशाना ते भूती जैसी तैसी त्रिभुवनीची दुखे आणि नानाविध पातके दैन्य जात ते दुखी तिथे वसे ऐसे होय त्या उन्मत्ता मग न सुटे बापा हृदता कल्पांते सर्वता प्रणिगण हो म्हणून जीवृत्ती न सांडावी इंद्रिय बरोबर निदावी ऐसे प्रजाती शिकवी चतुरान तैसे जचराजळ सांडे मग तक्षणीय मरण मांडे हा सुधर्मतेने पाडे वसंबू नये म्हणून तुम्ही समजते आपुलालिया कर्मी उचिते निरत व्हावे पुढते मने पितासी यज्ञश्रेष्ठासन संतो मुच्यन्ते सर्व किल्विषये गुंजते दोम पापा हे पचन्त्यात्मकारणात देखा वेत क्रिया विधी निर्हेतु का बुद्धी स्वस्ति समृद्धी विनियोग करी गुरुगोत्राग्नी पूजे अवसरे भजे दुजे निमित्ताधिकीय जे पितरोद्देशे या यज्ञ क्रिया उचिता यज्ञस्य हवन करिता कुतशेष स्वभावता उरे जे जे ते सुखे आपले करी कुटुंबीचे भोजन करी की भोग्याचे ते निवारे कल्मशाती ते यज्ञावशिष्ट भोगे पुणे सानिध्य तो आगी दया परी महारोग्य अमृत सिद्धी के तत्वनिष्ठ जैसा नागवे भ्रांतिलेशा तो शेष भोगे तैसा ना कळे दोषा पुणे स्वधर्मे जे अर्जे ते सुधर्मचे विनिगिजे मग उरे ते भोगे जे संतोषेसे हे वाचुने पार्था राटू नये अन्यथा ऐस्या एकता श्री मुरारे सांगे जे देहचे आपण पे मानिते आणि विषयात भोग्य म्हणते या परितेन स्मरस्य आणि काही यज्ञोपकरण सकळ येना साथे बरळ बुद्धी केवळ भोगोपाती इंद्रिय रुचे सारिखे करविती पाकनिके ते पापीय पातके सेवती जाण ते संपत्ती जाता गवे हवन द्रवण मानावे मग सुधर्मी यज्ञ अर्पावे आदी पुरुषी हे सांडुनिया मूर्ख अपने प्यालागे देख निपजवती पाक नानाविध ती यज्ञ सिद्धी जाये परेशा तोष होये ते सामान्यान न होये म्हणून या हेन म्हणावे साधारण अन्य ब्रह्मरूप जाण हे जीवन येतो कारण विश्वाय अन्ना तुमंती भूताने पर्जन्यादन्न संभव यज्ञात भौतिक रंजन्यो यज्ञ कर्म समुद्भव अनास्तव भूते प्रोपावती समस्ते म पर्जन्यान्न ते सर्वत्र वसवे तया पर्जन्य यज्ञे जन्म यज्ञाते प्रगटे कर्म कर्मास्य आदि ब्रह्म वेद रूप कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवं तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितं मग वेदाते परात्पर प्रसवतसे अक्षर म्हणून हे चराचर ब्रह्मबद्ध परिकर्माच्या मूर्ती यज्ञ देवा श्रुते ऐके स्वद्रापती अखंडगा एवं प्रवर्तितं चक्रम नानुवर्तयति हय अगायुरिंद्रिया रामो मोगम पातस जीवती ऐसे आदि परंपरा संक्षेपित धनुर्धरा सांगितल्या द्वारा लागोनिया म्हणून समळा उचितो स्वधर्म रोपक्रतो नानुष्ठी जो मतो लोकी तो पातकांच्या रसे जानबार उमेसे जो कर्मेंद्रियासी उपयोगा गेला ते जन्म कर्म सकळ अर्जुना ते निष्फळ तैसे की अप्रपट आकारीचे का गळास्तनाजेचे तैसे जे आले देखतयाचे जय अनुष्ठान सुधर्माचे घडेचे ना म्हणून ऐके पांडवा हा स्वधर्म कौनेन संडावा सर्व भावे भजावा हाची एक हागा शरीर जले जाणारे तरी कर्तव्य भोगे आले मग उशिता कापले ओसंडावे परिसभा सभ्यासाचे मूर्तीला होणे देहाचे खंते करते कर्माचे ते गावडे गा यस्वात् मर्ते वस्यात् दात्मकृतस्य मानव आत्मन्येव संतुष्टस् तस्य कार्यं न विद्यते देके अस्ति देह धर्मे
येत तोचे कन लिंपे कर्मे जो अखंडित रमे आपण पी जो तात्मबोध तोषला तरी कृतकार्य देख झाला म्हणून सहज सांडवला कर्मसंगा नैव तस्य कृतेनार्थो ना कृतेनेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थ्य पाशय तृप्ती झालिया जैसे साधने सरत्या पैसे देखे आत्मतुष्टी तैसे कर्मे नाही जवरी अर्जुना तो बोध भेटेना मना तवचे साधना बजावे लागे तस्माद सक्त सदं कार्यं कर्म समाचर असक्तो याचरं कर्म परमाप्नोति पुरुष पुनतो नियत सकळ कामनारहित कोण्या उचित सुधर्मे राटी सुधर्मे निष्कामता अनुसरले पार्था ते कैवल्य पद तत्वता पावली जगी कर्म नैवे संसिद्धे मासिता जनकादय लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि एकपा जनकाधिक कर्मदाता शेक न संडिता मोक्ष सुख पावते झाली या कारणे पार्था कोवाबी कर्मी असता की अनेके करता उपकारील जो आचरता आपण पया देखे लागले लोकाया तरी चुकेला पाया प्रसंगीची देखे प्राप्तार्थ झाले ते निष्कामता पावले तया हे कर्तव्याचे वडले लोकांलागी मार्ग्यांदे सरेसा पुढे देख नाही चाले जैसा अज्ञाना प्रकट धर्म तैसा आचरुनी अगायसी जरी न किजे तरी अज्ञाना काय मजे ते कवने परिधाने जे मार्गाते या यत्याचरती श्रेष्ठ तत्तदेवी तरोजन सयत प्रमाणं कुरुते लोकस्तुन वर्तते येत वडील जे जे करीते नाम धर्म ठेविते तेचे रानुषिते सामान्य सकळ ते ऐसे स्वभावे मुनी कर्मना संडावे विशेषाचरावे लागे संती नमे पार्थास्ते कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तमवाप्तव्यं वर्तैव च कर्मणि अतानिकांच्या गोठी कायचा सांगू किरटे एके मी चेराटे वर्ततासी काय साकडे काही माते ते कमने करते आचरे मी धर्माते म्हणसी जरी तरी पुरतेपणा लागे अनेक दुसरा राही जगे ऐसे सामग्री माझ्या अंगी त्यांसी तू मृत गुरुपत्र आणला तो पवाडा देखीला तो ही मी उगला कर्मी वर्ते यदि वर्तेयम चातु कर्मण्य तेंद्रित मम वर्तमान वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वश परिसुधर्मे वर्ते जैसा साकांश का होई जैसा तयाची एका उद्देशाला गुन्या जे भूत जात सकळ अस्या माधिनीच केवळ तरी न भावे बर म्हणून या उत्सिदेर मे लोका न कोर्यां कर्म चेदहं संकरस्य जगतस्य मुपान्यामि मा प्रजा आम्ही पूर्ण काम होऊनी जरी आत्मस्थिती राहुनी तरी प्रजा एक निष्ठरेल आमची वास पाहावी ही आमची वास पाहावी मग वर्तती परी जाणावी ती लोकस्थिती आगवी नासिले होईल म्हणून समर्थ जो येते अतिला सर्वज्ञ तिने विशेष कर्माती त्याजावे ना सक्ता कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्यात विद्वांसता सक्ता शिकीर्षिर लोक संग्रम देखे फळाची आशा आचरे कामुक जैसा कर्मे भार व्हावा तैसा निराशाई जे पुढे कृते पार्था हे सकळ लोक संस्था रक्षणीय सर्वता म्हणून या मार्गात हरे वर्तावी विषये मोहरे लावावे अलौकिकनो आई लोकांप्रती न बुद्धिवेदं जनये तज्ज्ञानं कर्मसंगिनां जोषयेत् सर्व कर्माणि विद्वान युक्त समाचरम ते सायस्ते सन्नसेवी ते पक्वान खेबी जेबी म्हणून बाळका जैसे नेदावे धनुर्धरा तैसे कर्मी जया योग्यता तया प्रती निष्कर्म्यता न प्रगटावी खेळतादी करुणी तेत सत्क्रियाची लावावी तेचे एक प्रशंसावी नैष्कर्मे दावावी आचरुणी तया लोक संग्रहा लागी वर्तता कर्मसंगी च कर्म मंद्यागे वाजिले ना जैसे बहुरुपयाच्या रावरानी श्री पुरुष भावना ही मनी परी लोक संपादने तैसीची करती प्रवृत्ती क्रियमानानी पुणे कर्मानी सर्वशः अहंकारी मूढात्मा करता मिती मन्यते देखे पुढलांचे ओझे जरी आपला माता गिरजे तरी सांगे कान दाटे जे धनुधरा तैसे शुभाशुभे कर्मे जी निपजती प्रभुती धर्मे तिय मूर्खमती भ्रमे मी करता म्हणे ऐसा अहंकारारूढ एके दिशी मूढ तया हा परमार्थ गूढ प्रगटावाना हे असो प्रस्तुत
सांगजेल तुझ हित हे अर्जुना जीवने चित्त विचारी तत्वविद तो महाभावो गुण कर्म विभागयो गुणा गुणेश वर्तंत इति मत्वा न सज्जते जे तत्वज्ञान यांच्या ठाई तो प्रभुते भाव नाही जे कर्मा जात पायी निपजत असे ते देहाभिमान सांडूनी गुणकर्म ओलांडूनी साक्षीभूत होणी वर्तती देही म्हणून शरीर जरी होती तरी कर्म मंदाना कळती जैसा का भूत चेष्टा बसते घेपे विना प्रभुतेर गुण संबोडा सज्जनते गुण कर्मसु तान कृष्णविदो मंदान कृष्ण भिन्न विचारेत येत कर्मे तोची लिंबे जो गुण संभ्रमे घेपे प्रभुतेचे आटोपे वर्तत असे इंद्रिय गुणाधारे राटते निज व्यापारे ते परकर्म बलात्कारी आपादी जो मये सर्वानि कर्माणि संन्यास अध्यात्म चेतसा निराशे निर्ममो भूत्वा युद्धस्व विगत ज्वर तरी उचित कर्मे आगवी तो आचरुणी मजार पावी परिचित्त वृत्ती विन्यासावी आत्मस्वरूपी आणि हे कर्म मी करता काचरी न या अर्था ऐसा विमान जनी चित्तायो दिसे तो शरीर परी नुवावे कामना जात सांडावे मग अवसरोचित भोगावे भोग सकळ आता कोदंड घेऊन हाती आरुड पाये रते दियलिंगन विरवते समाधानी जगी कीर्ती रुडवी सुधर्माचा मान वाढवी या भारापासून सोडवी मी दिली आता पाता निशंक होई त्या संग्रामा चित्त देई येत हे वाचून काही बोलू नये हे मे मतमिदम नित्य म्हणून तिष्ठन्ति मानवा श्रद्धावंतो न सुयंतो मुच्यन्ति देवी कर्मभि त्या अनुपुरद मत माझे जे परमाधारे स्वीकारी जे श्रद्धा पूर्वक अनुष्ठ जे धनुर्धरा ते सकळ कर्म वर्तत जाणबा कर्म रहित म्हणून हे निश्चित करणीय गा सूयंतो नानुतिष्ठन्ति मे मतम सर्वज्ञान मूढांस्तान विद्येनष्टान चेतस नातरी प्रवृत्तिमंत होणे इंद्रियाला देऊने जे माझे मत विरुणी ओसंडिते जे सामान्यत्वे लेखते अज्ञा करुणी लेखते अर्थवाद म्हणते वाचाळपणे ते मोहमदिरा बोलले विषय घेरिले अज्ञान बंके बुडाले निभ्रांत मानी देखे शवाच्या हाती दिदले जैसे का रत्नामाया गेले नातरी अत्यंता पाहले प्रमाण नोहे का चंद्राचा उदय जैसा उपयोगा नाभीचा वैसा मूर्ख विवेका तैसा रुचेल ना तैसे जे पारतात विमुखया परमार्था तयासे भाषण सर्वता करावे ना म्हणून ते ना मानिते अनुंदाय करू लागते सांगे पत्नंगा काय साते प्रकाशाते पतंगा दीप्त्या लिंगन तेत त्यासे अचूक मरण ते विषयाचरणात्मगाता सदृशं चेष्टते स्वस्या प्रभुतिर्ज्ञान मानते प्रभुतिम्यांते भूतानि निग्राह्यं कर्षति म्हणून इंद्रिये के जानतीनी पुरके लाभिना कौतुक्यादी करुणी आगा सर्वसे खेळलेला की व्याघ्र संसर्ग सिद्धे जाईला सांगे आला आला जिरेला शिवल्या गाई देखे खेळता अग्नी लागला मग तो न सावळे दैसा बदवला तैसा इंद्रियाला दिला बला नोहे निर्वे तरी अर्जुना या शरीर पराधीना कानाना भोग रचना मिळवावी आपण सायसी करुणे बहुते सकळी समृद्धी जाते होत असत्या देहाते प्रतिफळावे का सर्वस्वी शुनुनी येते अर्जवावी संपत्ती जाताते तिने सधर्म साधवणे देहाते भुकावे काही मग येतो पाच मिळावा शेक्या नसेरील पंचत्वा ती वे केला के वसावाशीना पुला कोणी केवळ भरण ते जाण उडे ना गमन या लागे तांत करणा देविना इंद्रियस्येंद्रियस्यार्थे रागद्वेष व्यवस्थितो तरुण वसमागच्छेत तवयस्य परिबंधिनो गिरवींद्रियाचे अर्था कारका विषय पोचिता संतोष गिर चित्ता उपजेल परितो संवत्सराचा संघात जैसा नाभि एक स्वस्थ जो नगराचा प्रांत सांडीजेना बापा विषयाची मधुरता जनी आवडी उपजे चित्ता तो परिणाम विचारिता प्राण हरी देखेंद्रिय काम असे तो लावे सुख दुरासे जैसा गळी मिनासे बोलवी जे का परितया माझे गौळ आहे
तो प्राणा ते घेऊन ये जाई तो जैसा ठाऊका नव्हे झाकलेपणे तैसे अभिलाषेने किजेला विषयाच्या आशा धरी जेला तरी वरपडा होईल क्रोधनळा घात्याची संधी आणि मृगाती बुद्धी साधावया हेत तैसे जे परी आहे म्हणून संघात जण होय पार्था दोन्ही काम क्रोधे घातक जाणे म्हणून आश्रय चिन्ह करावा आणि मनी आठवण धरावा एक निजृत्ती चावलावा नासुनिली श्रेयान स्वधर्म बिगुण परधर्मा सुनुष्ठितात स्वधर्मी जनाम श्रेय परधर्म भयाव आगा स्वधर्म हा आपुला जरी का कठीण झाला तरी हाच्या अनुष्ठीला बला देखे हिर आचारो जो परावा तो देखता किर बरवा परी आचरितेने आचरावा आपुलेची सांगे शूद्र घर आगवी पक्वान हाती बरवी हे तिचे केवे सेवावी दुर्बळ जरी झाला या अनुचित कैसेने किजे आग्रह केवे इच्छिजे आत्मचे पाहिजे विचारे पा तरी लोकांचे दळवारे देखून या मनवारे हस्ते आपले तनारे मोडावे केवी सोनीता फुली कृप जरी झाली तरी भोगिता तिची भरी जिया परी ती आवडे तैसा साकड आचरता जरी दुवाड ते स्वरमाचे सुरवाड परत्रीचा हागा साखराने दूध हे गौले कीर प्रसिद्ध परी कुर्मी दोषी विरुद्ध घेपे घेवी ऐसने जरी सेविजेला तरी तळकेची उरेला जे तो परिणामी पत्तेन वेल धनुधरा म्हणून अनेकासे जे भेद आणि आपण या अनुचित ते नाचरावे जरी हित विचारे पा तेने संग्रामाचे अवसरे अनुष्ठिता वेचू होईल ज्या सुधर्मात्या अनुष्ठिता वेचू होईल जीविता तू नित्यावर उभयता दिसत असे ऐसे समस्त सूर शुरो मने बोलले येत शारंग पाने ते अर्जुन मने विनवनी असे देवा हे जे तुम्ही सांगितले ते सकळ किरम्या परिसेले तरी आता पुसीने काही आपले अपेक्षित अर्जुन उवाच अतकेन प्रयोक्तोयम पापम जरति पुरुष अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजित तरी देवाई ऐसे कैसे जे ज्ञानाचे स्थिभ्रंशे मार्ग सांडणे आरसे चालत देखो सर्वज्ञ जे आहाती ते उपाय जाणते ते परधर्मी विचरते कवने गुणा बिजाने भुसा अंधने वाळणे जैसा नाविक देखणे तैसा बरे कापा व्यस्ता संग सांडिते तेची संसर्ग करिता जाते मनवसे सेविते जनपदाते आपण तरी लपवते परी सर्वस्व पाप चुकी विजते परी बलात्कारी सुविजते तयाचे माझे तयाची जीवे घेते विवसे तेचे जरुळे ठाके जीवेसे चुकविता ते गिवसे तया तेचे ऐसा बलात्कार एक दिसे तो कौणाचा येताग्रवसे हे बोलावे ऋषिकेशे पार्थ म्हणे श्री भगवान वाच कामेश क्रोधेश रजोगुण समुद्भव महाशनो महापाप्मा विद्येन मेह वैरिणम तो हृदय कमळ आराम जो योग्यांचा निष्काम काम तो मनसे पुरुषोत्तम सांगेन ऐक तरी हे काम क्रोध पाही दया ते कृपेचे साठवण नाही हे कृदंडाच्या ठाई मानी जाते हे ज्ञानदेचे भुजंग विषेधरीचे वाघ भजन मार्गेचे मांग मारक जे हे देह दुर्गेचे दोंड इंद्रियगामीचे कोड याचे व्यामोधिक बंड जगावरी रजोगुण मानसाचे समूळ सूर्याचे दायपणे याचे विद्या केली रजासे किर झाले प्रितमासे पर्यंते भले तिने निज पदया दिले प्रमाद मोह ते मृत्यूच्या नगरी मानिजतीने किया परी ते जीविताचे वैरी म्हणून या दयासी भुकली आमेशा हे विश्वनापुरीचे घासा कुळवाडियांची आशा चाळीत असे कौतिका कवळती मुठी हे 14 भुवनी ते कुटी ते भ्रांती दा कोटे बाल्ले दुल्ली जे लोकत्रयाचे भातुके खेळताचे काय कौतिके तिच्या दासीपणाचे निबिके तृष्णाजी या समूहे माने जे याती अहंकार घेपेली जे जेने जग आपल्या भुजे नाचवित असे त्याने सत्याचा भोकसा काढिला मग असत्य तृणकट भरला तो धंबर उडवला जगी साध्वी शांती ना गविली मग माया मांगे शृंगार विली ये करवी विटाविली साधू वृंदे ये विवेकात आई पिळिले पैराग्याचे साल काढिले जित्या मान मोडिले उपशमाची हे संत श्रवण कांडिले धैर्य दुर्ग पाडिले आनंद रूप सांडिले उपडोनिया ये बोधाची रूपे
चंचली सुखाची लिपी पुसिले जिव्हारी आगे सुदले तापत्रयाची ते अंगात वडले जीवीचे हाती जडले परी नातुळता घेवसिले ब्रह्मादिका हे चैतन्याच्या शेजारी वस्ती ज्ञानाचे कार्य म्हणून प्रवर्तते महामारी समरतीना हे जळे विना बुडीते आगे विना जाळीते न बोलिता कवळीते प्राण्याते हे शास्त्रे विना साधिते तोरे विना बांधिते ज्ञानी असे जरी वजते पैज घेऊन हे चिकले विना रुविते हे पाशे विना बोलिते हे कवना जोगे नवत्या तोटपणे धुविना प्रियते वन्नीर यथा दर्शमनेन च यतुल बेना वृतो गर्भस तथा तेने दमावृतम जैसे चंदनाची मुळी दिवसने घेपे व्याळे नाते उलबाती कोळे गर्भस्थासी प्रभे विना भानो धुमे विना होता शुनो जैसा दर्पण मळीनु काहीच नसे तैसे ही विनय करे आम्ही ज्ञान नाही देखिले जैसे कोणुनी पांगुतले बीज निपजे अवृतम ज्ञान मिळतेन ज्ञानिनो नित्य वैरिना कामरूपेण कौंतेय तुष्परेण नरेण च तैसे ज्ञान तरी शुद्ध तरी असे प्रवृत्त म्हणून त्या गाध होनी ठेले अधियाते जनावे मग ते ज्ञान पावावे तो पराभव न संभवे राग द्वेषा या ते साधा वया लागे जे वळाने जे अंगे तेंदने जैस्या गे सावो होय इंद्रियानि मनोबुद्धी रस्याधिष्ठान मुच्यते एतरी विमोयतेश ज्ञानमावृत्य देहिनम तैसे उपाय किस्ती जे जे ते असेच होती विरजे म्हणून हटिया ते हीच जगात ऐसे साकडा बोला एक उपाय हे भला तो करता जरी अंगवला तरी सांगेन तुझ तस्मा तुम इंद्रियान्यादो नियम्य भरतर्षभ पापमान प्रजेनम ज्ञान विज्ञान नाशनम यांचा पहिला क्रोटा इंद्रिये हेतूने प्रवृत्ते कर्माती बिये आदी निर्दोष घालवतीये सर्वथैव इंद्रियाने परन्याहो इंद्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्धिर यो बुद्धी परतस्तु स मनाचे धाव पारुशील आणि बुद्धीची सोडवण होईल इतकने थारा मुडील या पापयांचा एवं बुद्धी परम बुद्ध्वा संस्थाप्यात्मानमात्मना जय शत्रु महाबाहो कामरूपम दुरासदमरि ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्म विद्यायां योगशास्त्री श्री कृष्णार्जुन संवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्याय अंतर्योनी जरी फिटले तरी निभ्रांत जाण निवटले जैसे रश्मी विन बुरले मृगजळ नाही तैसे राग द्वेष जरी निमाले तरी ब्रह्मेचे स्वराज्य आले मग तो भोगी सुखी आपुले आपणबाची ते गुरुशिष्याचे गोटे पिंडपदाची गाठी ते स्थिर राहुनी नुटे कमने काही ऐसा सकळ सिद्धांत राहो देवी लक्ष्मीचा नाहो गाया एक देव देव बोलता झाला आता पुनरपितो अनंत अध्याय किमात सांगिले तीत पंडसुत प्रश्न करील तया बोलाचा न पाड किरसवृत्तीचा निवाड येणे श्रोत्या विलसुरवाड श्रवण सुखाचा ज्ञान देव मने निवृत्तीचा सांग उठावा करुणी उन्मेषाचा मग संवाद श्री हरी पार्थाचा ओ गावा बापा इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावात दीपिकायां तृतीयोऽध्याय श्री कृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु पुंडलीकवर्त हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय।